लिंक कोणी दिली, नमस्कार मॅडम. कशामुळे जॉईन झाला आणि आतापर्यंतचा प्रवास. नमस्कार सर, बोला. नमस्कार मॅडम. पहिल्यांदा शतायुषी फॅमिलीला आधी आमचा मनापासून सलाम. त्यानंतर आमच्या इकडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या आहेत, ज्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं, त्या हडकर मॅडमना आमचा नमस्कार. त्याचप्रमाणे आमच्या शतायुषी ग्रुपच्या ज्या सुपर लीडर आहेत त्यांना पण नमस्कार आणि पद्मजा पाटील मॅडमना पण नमस्कार. तर मी चंद्रशेखर गणेश धुरी, सिंधुदुर्ग, ओरस, माझं गाव पावशी, इथून मी आहे. आणि मी माझी मिसेस शुभांगी चंद्रशेखर धुरी सोबत बसलेली आहे. मी साधारण आमचं इंट्रोड्यूस झालं हे 29 नोव्हेंबरला, आणि त्याच वेळी आम्ही ली मॅडम हडकर मॅडम कडून आमचा आयडी वगैरे त्यांनी काढून दिला आणि नंतर आम्ही आमच्या आयडी घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत सतत आम्ही हेल्थ ड्रिंक घेत आहोत आणि आमच्यामधला प्रोग्रेस सांगेनच लवकरच. माझ्याबद्दलचं जे आहे ते हिस्ट्री माझी अशी आहे की मी साधारण 2001 मध्ये मी निवृत्त झालो आर्मी मधून सुभेदार रँकवर. त्यानंतर 2008 मध्ये मला हायपर टेन्शन आणि शुगर दोन्ही डिटेक्ट झाल्या 2008 मध्ये. आणि म्हणजे डिटेक्ट झाल्या 2008 मध्ये. कधीपासून हा प्रॉब्लेम होता गॉड नोज. तर तेव्हापासून आम्ही मेडिसिन सुरू केली आणि असा आमचा प्रवास हा बरेच वर्ष चालू होता. दरम्यान 2011 मध्ये मला रिनल प्लास्टी करावी लागली. अश्विनी हॉस्पिटल मुंबई कोलाब्याला रिनल प्लास्टी झाली माझी. म्हणजे उजव्या किडनीला स्टेंट टाकण्यात आला आणि तेव्हा ब्लॉकेज हार्टचे पण मिळाले, पण ते एवढे जास्त नाहीत. म्हणून आमच्या डिफेन्स मध्ये काय असतं की तसाच मेजर प्रॉब्लेम असेल तेव्हाच टाकतात, पण ब्लॉकेज होते 80% पर्यंत पण ब्लॉकेज होते. त्यानंतर हा प्रॉब्लेम वाढत 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 गेला आणि झालं आमचं चालू होतं मेडिसिन. पण मेडिसिन असून सुद्धा शुगर 200च्या वर असायची. उपाशी पोटी घेतली तर 150च्या खाली कधीच मिळाली नाही आणि खाल्ल्यानंतरची 280 पर्यंत पण जायची, 300च्या आत. मात्र 300च्या बाहेर कधीच गेली नाही. मेडिसिन चालू होतं आणि अशा परिस्थितीत आमचा शुगर आणि हायपरटेन्शनचा माझा प्रवास चालू होता. दरम्यान 2 जानेवारी 2024 मला पुन्हा प्रॉब्लेम झाला. माझ्या मुलांनी धावपळ केली. मणिपाल हॉस्पिटल पणजीहून मला ताबडतोब एअरपोर्टवरून मोपा एअरपोर्टवरून मला अश्विनी हॉस्पिटलला पुन्हा नेलं आणि तेव्हा मला हार्टला स्टेंट टाकण्यात आला. एक स्टेंट टाकला. म्हणजे माझ्या शरीरात आता 2 स्टेंट आहेत. एक डिसेंबर 2011 आणि आता जानेवारी 2024. त्यानंतर असं होता होता शुगरचं औषधं चालू होती, सगळं काय ते होतं. आणि माझ्या मेवण्याच्या थ्रू मला मॅडमची ओळख झाली. मॅडमकडे जा, तुम्ही समजून घ्या म्हणून सांगितलं. मग त्याप्रमाणे बाळकृष्ण परब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पत्त्यावर हडकर मॅडम यांच्या घरी पोहोचलो आणि नंतर त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं ते सगळं झालं आणि त्यानंतरचा हा पुढचा प्रवास नोव्हेंबर 2025 नंतरचा सुरू झाला. आणि आज मला मागच्या 7-8 महिन्यामध्ये माझा रिझल्ट असा आहे. माझा वेट लॉसचा प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे हेवी वेट मी नव्हतं, मला वेट कमी करायचंय असं काही इश्यू नव्हता. साधारण 63च्या आसपास वजन होतं आणि त्या परिस्थितीत आज मी साधा 59.4 वर आलेलो आहे. हे थोडंसं मायनर, थोडं घट झालं, कारण वेट घटवणं हा इश्यूच नव्हता. हेल्थ ड्रिंक चालू झालंय तेव्हापासून हळूहळू. पण आज माझे मेडिकल रिपोर्ट, शुगर ही 100च्या आसपास मिळते उपाशी पोटी. 100-110. त्यानंतर जेवून म्हणजे नाश्ता करून कधी 150च्या वर जात नाही. मागच्या 3-4 रिपोर्ट, महिन्यातून एकदा रिपोर्ट आमच्या आर्मीच्या CHS मध्ये करतात. त्यात हा माझा 150च्या पुढे कधीही शुगर जात नाही. आता टॅबलेट कमी करण्यासाठी माझ्या इंटरनल मेडिसिन वाले जे डॉक्टर आहेत त्यांच्या पुढे जायचंय आणि ते करून घ्यायचं. माझा खूप जुना इश्यू असल्यामुळे मला शुगर कंट्रोलवर आणण्यासाठी ह्या हेल्थ ड्रिंकने सुद्धा कंट्रोलवर आणण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आज तो कंट्रोलमध्ये दिसतंय. मेडिसिन चालू आहे. आता मेडिसिन कमी करत करत करत
पुढे काय होतंय तो पुढच्या एक्सपिरियन्स मध्ये सांगेन. पण अशा प्रकारे माझा डायबिटीस आणि हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा हा प्रवास चालू होता. आणि त्यात एक आणखीन इश्यू मला झाला. माझ्या पाठीच्या मणक्यांमध्ये हा इश्यू खूप जुना होता. आर्मी सर्व्हिसच्या दौरानच होता आणि तो वाढत मी शेती करायला लागलो आणि शेतीच्या कामात मला जरा स्ट्रेस आणि असतंच. ट्रॅक्टर पण चालवायला, पॉवर टिलर चालवायचो मी रिटायर झाल्यानंतर. तो घेतलेला. झेपेना म्हणून 2009 मध्येच तो काढून टाकला. पण शेती चालू ठेवली. कोणाच्यातरी भाड्याच्या ट्रॅक्टरने चालू होतं. 11 मध्ये पूर्णपणे शेती बंद केली. आपल्याला स्वतःला कुटुंबातून आधी मला काही जमत नव्हतं आणि कुटुंबातून मला शेतीसाठी काम करणारी माणसं आमच्या घरात नाही. आम्ही इनमिन 2 माणसं, मुलं शहरात निघून गेली आणि आम्ही दोघंच घरात. आई-वडील आमचे निघून गेले. 15 मध्ये माझी आई गेली. वडील 11 मध्ये गेले आणि अशा प्रकारे 2च माणसं आम्ही घरात. शेती सोडून दिली, मजूर मिळत नाहीत म्हणून. आणि मजुरांना शेतीतलं पिकतं ते घालून सुद्धा खूप कमी पडत होतं. त्यामुळे मग ते व्यापाराशी व्यापार होतोय असं समजून शेती सोडली. आणि साधारण माड-झाड आणि हे नारळाच्या बागा वगैरे आहेत. ती कामं आहेतच सध्या चालू. पण ह्यात माझा जो काही फिजिकल ट्रेस त्याच्यामुळे मला मणक्यातली जी गॅप होती आर्मीच्या सर्व्हिसमध्ये ती वाढत गेली आणि मागच्या महिन्यातच म्हणजे साधारण जुलैच्या सुरुवातीला जून-जुलैमध्ये मला चालता येणं अवघड झालं. डावा पाय माझा अतिशय पेनिंग, सुन्न, दोन्ही पाय सुन्नच होते. डावा पाय पूर्णपणे सुन्न. टाचणी टोचलेली कळत नव्हती आणि अतिशय दुखत होता आणि लंगडत चालत होतो. पायऱ्या उतरणं अशक्य झालेलं. मुलगा आला धावत पुण्याहून. मग त्याने मला काठी पण घेऊन दिली. काठी घेऊन टेकन चालत होतो. अशा परिस्थितीत आम्ही मणिपाल हॉस्पिटल पणजीला गेलो. तिथे ऑर्थोपेडिक सर्जनने ह्या मणक्याच्या ऑपरेशनसाठी L4, L5 साठी ऑपरेशन सजेस्ट केली आणि ती 31 जुलैला आम्ही केली. ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं. आता मी व्यवस्थित चालतोय. पण तो माझा इश्यू फार जुना होता आणि ते जे नुकसान आपल्या कामातून मला झालेलं ते होणारच होतं. त्यावर जी ट्रीटमेंट होती ती झाली. आता त्यातनं रिकव्हरी आहे ना, ती हर्बल लाईफ. माझ्यासारखी ज्यांची ट्रीटमेंट झाली त्यांना 2-2, 3-3 वर्ष लागली पुन्हा रिकव्हर व्हायला. पण मी आत्ता व्यवस्थित झालेलो आहे आणि माझी सगळी घरातली आपली फुलं काढणं, पूजा करणं, घरातली कामं, पायऱ्या उतरणं हे सगळं मला सहज होतंय. त्यामुळे हर्बल लाईफच्या हे ज्या काही हेल्थ ड्रिंकमुळे जो मला रिझल्ट मिळत गेला आणि आता मिळतोय, याबद्दल मी कृपाभिलाषी आहे आणि अशाच प्रकारे तुम्हा लोकांचं मार्गदर्शन मला मिळावं अशी अपेक्षा आहे. शतायुषी फॅमिलीचा ग्रुप मला हा ताई ग्रुप वजनाचं अतिशय सांगा. ताईंचा काय वजनाचा रिझल्ट फक्त. हा आता माझ्या मिसेसचा जरा एक्सपिरियन्स आहे का? हॅलो. आम्ही आता आपण ताईंच्याकडे जाऊ. थोडक्यात ऐकू एक्सपिरियन्स, कारण सर फक्त आर्मीचे वजन कमी झालं तेवढंच सांगा. हा त्यांनी आपल्याला त्यांना त्यांनी आपला पहिल्यांदाच एक्सपिरियन्स दिला, त्यामुळे फुल एक्सपिरियन्स सांगितला त्यांनी. नाही आम्हाला ऐकायचाच होता तो एक्सपिरियन्स त्यांचा. बोला. माझं वजन 74 किलो होतं, ते आता 62 वर आलेलं आहे. थायरॉइड होता, तो पण आता कमी झालाय. डोकेदुखी होती, ॲसिडिटी होती, ती आता पूर्ण बंद झाली माझी. 7-8 महिन्यात मी एकही गोळी खाल्लेली नाहीये. हे माझं मला मला खूप YouTubeवर बघून, कुठे वाचून सगळं मी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण मला 25-30 वर्ष आली. मला कुठेच काही फायदा झाला नाही अजिबात. आणि या हर्बल लाईफने मात्र मला मला खरंच वाटत नाहीये, माझं एवढं वजन कमी झालं आहे. ओके. थँक यू शतायुषी. धुरी 14 किलो वजन कमी झालंय मला. अगदी धुरी दाम्पत्याचं एवढं सुंदर एक्सपिरियन्स आपल्याला सगळ्यालाच इन्स्पायरिंग करणार आहे. न्यूट्रिशनचा खूप मोठा रोल असतो ह्या सगळ्या चॅलेंजेस वरती. आणि त्यांच्या कमरेचा सांगितला किंवा बाकीचे रिनल प्रॉब्लेम सांगितले. सगळीकडे न्यूट्रिशन प्रत्येक पेशीचा अधिकार आहे आणि आपण तो पेशींना द्यायला लागलो आणि मग एवढे अमेझिंग रिझल्ट आपल्याला मिळायला लागले. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते आपले कोच सांगतील त्याप्रमाणे त्या गायडन्स खाली छान काम करतायत. न्यूट्रिशनचा रोल निभावत असतं. म्हणजे आपण काय बाकीच्या गोष्टी काय फॉलो करतो ते खूप छान पद्धतीनं कोचच्या मार्गदर्शनाखाली ते फॉलो करतायत आणि मग असे हे दोघांचे अमेझिंग रिझल्ट्स आहेत. तर दोघांना आपण परत दुरी कपलला आपण थँक्यू म्हणू, कारण खूप छान इन्स्पायरिंग आपला त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आता आणखीन एक एक्सपिरियन्स कडे जाणार आहोत.